हाय हॅलो अँड वेलकम टू न्यू एज्युकेशनल सिरीज. आणि आजचा आपला विषय आहे हाऊ टू वेअर ग्लोव्ज. विषय जरी सोपा असला तरी टेक्निक महत्त्वाचा आहे आणि आपल्या रेग्युलर खूप वापरात येणारी ही मेथड आहे. तर पहिले तर ग्लोव्ज आपण का वापरतोय सगळ्यांना माहिती असेल तरी पण एकदा सांगते की ग्लोव्ज घालण्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे एक स्टराईल प्रोसिजर. स्टराईल ग्लोव्ज एखाद्या स्टराईल प्रोसिजरसाठी उदाहरणार्थ इंजेक्शन आलं, ड्रेसिंग आलं, डिलिव्हरी आली, शस्त्रक्रिया आली याच्यासाठी वापरतो आपण. आणि दुसरं म्हणजे टू प्रिव्हेंट क्रॉस इन्फेक्शन. म्हणजे मग याच्यासाठी रुग्णाची सुरक्षा आली म्हणजे आपल्याकडून रुग्णाला एखादं इन्फेक्शन जाऊ नये किंवा वातावरणातलं एखादं इन्फेक्शन तिथे डायरेक्ट आपल्या हातातून तिथे जाऊ नये. आणि दुसरं म्हणजे आपली आरोग्य कर्मचाऱ्याची सुरक्षा. एखादा जर रुग्ण HIV पॉझिटिव्ह असेल, HBsAg पॉझिटिव्ह असेल तर त्याचं इन्फेक्शन आपल्याला होऊ नये यासाठी आपण ग्लोव्ज वापरतो. तर ती टेक्निक म्हणजे त्या ग्लोव्जची जे निर्जंतुकता जी आहे, जर्म्स फ्री आपल्याला एखादी प्रोसिजर करायची आहे तर ती टिकवण्यासाठी टेक्निक आहे. तर ती टेक्निक आपण बघूया. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या साईजचा ग्लोव्ज आपल्याला नेहमी लागतो हे आपल्याला माहिती असावं. त्यामुळे तिथं साईजमध्ये बदल असेल, एक तर छोटी साईज असू शकते, त्या हात आपले जाणारच नाही त्याच्यामध्ये, किंवा ओव्हर साईज झालं तरी ग्लोव्ज घातले पण आपण टेक्निक करू शकत नाही. त्याच्यामुळे प्रॉपर तुमची साईज मला माहित पाहिजे तर त्या साईजचा ग्लोव्ज घ्यायचा. आणि ते ग्लोव्ज ओपन करण्याची एक पद्धत असते. आता मी इथे दोन ग्लोव्ज मुद्दाम वेगवेगळे दाखवलेले आहे. इथे लिहिलेलं असतं की इथून कट मारा आणि ओपन करा. आणि दुसरा जो आहे तो आहे इथून टेअर करा. तर मग आपण आपल्या साईजचा एक ग्लोव्ज घ्या. मी ऑलरेडी खोडलेला आहे तर तो असा ओपन करायचा आहे. ओपन केल्यानंतर एक सरफेसवरती घ्यायचा आहे, पेन सरफेसवरती घ्यायचा आहे. सगळ्यात महत्त्वाचा हात स्वच्छ हवे, हँडवॉश केलेला असावा किंवा मग स्टरियम घेऊन स्वच्छ केलेला असावा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोरडे हात असावे. ओल्या हाताने जरी ग्लोव्ज घातले तरी ते व्यवस्थित घातले जात नाहीत. आणि समजा जर ओटीमध्ये करत असतो तर सगळा स्पेस स्टराईलच असतो. आता मी असं दाखवते, जे जनरल वॉर्डमध्ये आपण एवढं स्टराईल वगैरे काही करत नाही. ओपन केलं तिथे सगळ्यात आधी लेफ्ट आणि राईट लिहिलेलाच असतो. आता मी तो बंद नाही करू शकत कारण की मग मी परत ते हवेचे जम्स त्याच्यावर ठेवणार आहे. तर ते सांगायचं राहिलं लेफ्ट आणि राईट असं वरती लिहिलेलं असतं म्हणजे आपल्याला अंदाज येतो. आता आपल्याला ग्लोव्ज घालायचा आहे तर ग्लोव्ज घालताना पहिला पूर्ण असं आपण हात घालू शकत नाही. होल्ड इट. दुसरा आपला स्वच्छ आहे. आता एक ग्लोव्ज घालताना आपण त्या ग्लोव्जला टच करणार आहोत, ही बाजू टच करायची कारण की ही बाजू आपली आत जाणार आहे. म्हणजे तो पेशंटला वापरणारा जो भाग आहे तो डायरेक्ट आपण ऊनला किंवा कुठल्याही ह्याला वापरतो जखमीवरती, तर तो भाग आत जाणार म्हणजे तो जंतू येतच आहे. त्यामुळे असा उचलायचा. आता हा अंगठ्याचा भाग दिसतो तो पोषण वर आला पाहिजे. असं केलंय. त्यानंतर 4 बोटं इन्सर्ट करा. 4 बोटं बरोबर 4 ह्याच्यामध्ये गेला पाहिजे आणि जो अंगठा आहे तो अंगठ्यामध्ये गेला पाहिजे. आता हा ग्लोव्ज करायला आहे त्याच्यामुळे हा ग्लोव्ज घालताना ही बाजू आहे ती मी अशी घेणार कारण की ग्लोव्ज करायला आहे सेम. ग्लोव्ज घातले. आता काढण्याची पण एक टेक्निक आहे. काढताना कसं करायचं, पहिला ग्लोव्ज काढला, दुसरा आहे कारण की आतली बाजू स्वच्छ आहे. पहिला ग्लोव्ज आपण ग्लोव्ज काढला, या हाताचा ग्लोव्ज काढला त्याच्यामुळे आपल्याला काही धोका नाही आहे. दुसरा ग्लोव्ज आतून स्वच्छ आहे त्याच्यामुळे ही आतली बाजू स्वच्छ आहे. आणि मग वेस्ट बॅगमध्ये टाकायचं. समजलं? थँक्यू.